हाय गाईज, तेजस लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. मी आहे तेजश्री आणि हा आमचा सेकंड डेचा दापोलीचा स्टे होता. खूप सुंदर वातावरण होतं. आज पाऊस नव्हता, खूप छान वाटत होतं वातावरण. आणि मी ते सकाळी हा जो व्हिडिओ आहे शूट केलेला आहे उठल्या इथे तुम्ही बघू शकता बोटी आहेत, त्या जात आहेत. खूप मस्त व्ह्यू होता तो. आणि आम्ही सगळेजण अंघोळ करून इथे रेडी झालो नाश्ता करायला, कारण आम्हाला जायचं होतं गणपती बाप्पाचं दर्शन करायला, जिथे ते अंजरले बीचच्या जवळ आहे ते. या दोघांना पण पूलमध्ये जायचं होतं, पण आम्ही आज अलाव नाही केलं, कारण आयांची तब्येत खूप बिघडली होती रात्री. त्याला खूप ताप होता, मग आम्ही नाही अलाउड केलं. मग सेकंड डेला त्याला बरं वाटलं आज, मग काय वाटलं नाही आम्हाला, म्हणून आम्ही म्हटलं चला फिरून येऊया. अजून 2-3 स्पॉट्स घ्यायचे होते, पण आम्हाला नाही घेता आले. आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं. ते आम्ही जात आहोत आता नाश्ता करायला. रूममध्ये नाही मागवला नाश्ता आम्ही, कारण म्हटलं रूममध्ये खायची काय मजा नाही आहे. इथे समोर हा व्ह्यू आहे, असा व्ह्यू कधी आपल्याला आपल्या घरी नाही म्हणजे अनुभवता येत. म्हणून मी बोलली की आपण इकडेच जाऊया नाश्ता करायला त्यांच्या लॉबीमध्ये. आणि आम्ही गेलो. सॉरी, माझ्या आवाजाला अवॉइड करा, कारण मला बरं नाही आहे आणि मी त्यात व्हॉइस ओव्हर करत आहे. इथे आम्ही चहा आधी मागून घेतला आणि चहा पिल्यावर जरा बरं वाटलं मला, कारण थोडंसं माझा घसा दुखतच होता. इथे त्यांचा कल्प कोकणी रेस्टॉरंट म्हणून आहे, जे त्यांचंच आहे, त्यांनी नाव फक्त वेगळं दिलेलं आहे. आणि नाश्त्याला आम्ही मिसळपाव मागवला, आयांशनी ब्रेड टोस्ट मागवला होता आणि मी पण मिसळपावच खाल्ला होता. आणि आयांच्या अव्यांशनी ते खाल्लं. अव्यांश जरा खूप क्रँकी आहे खाण्याच्याबद्दल, त्याला असं पटकन हे जात नाही काय. तर आम्ही नाश्ता वगैरे करून जस्ट असं जरा ऊन मी खात होते, कारण मला मजा येत होती, मस्त वाटत होतं जरा उन्हात गरम गरम. रात्री जरा थोडं थंड होतं वातावरण. आणि हा व्ह्यू आहे या हॉटेलचा, बाहेरून मी काढला हा व्ह्यू, मस्त वाटत होतं. नंतर मग आम्ही गाडीमध्ये बसलो आणि गणपतीच्या दर्शनाला निघालो. अंजरले गणपती बाप्पा हे दापोली तालुक्यात समुद्र किनाऱ्याजवळ एक प्रसिद्ध मंदिर आहे. या गणपतीला काड्यांचे गणपती किंवा अंजरले गणपती असेही म्हणतात. आम्हाला जाताना अशा अनेक स्पॉट्स आम्हाला दिसण्यात आले, तर आम्ही थांबून आम्ही फोटोशूट केला. अंजरले गणपती हे मंदिर डोंगरावर आहे, त्यामुळे वरून समुद्र आणि गावाचे अप्रतिम दृश्य दिसतं. मूर्ती उजव्या सोंडेची आहे, जी अत्यंत शुभ मानली जाते. असं मानलं जातं की ही मूर्ती एका काड्यावर म्हणजे झाडाच्या बुंद्यावर प्रकट झाली होती, म्हणून त्याला काड्यांचा गणपती असं नाव पडलं आहे. गणेश चतुर्थीला इथे मोठा उत्सव साजरा केला जातो. जसं मी तुम्हाला बोलले की हे मंदिर जे आहे ते डोंगरावर आहे आणि डोंगरावरून खाली ही सगळी सुंदर अशी गावं दिसतात. हे तुम्हाला असं कचऱ्यासारखं वाटत असेल, पण हे सगळे गाव आहेत. आणि इथे मधोमध्ये किल्ला आहे, पण या किल्ल्याचं नाव काय ते मला नाही माहिती, पण खूप मस्त व्ह्यू होता. आणि इथे ॲक्च्युली काय माहीत काय कन्स्ट्रक्शन होतं, ते बंद झालं असेल, पण इथे हा स्पॉटच झालेला आहे. इथे टुरिस्ट येतात, गाडी थांबवतात आणि इथे हा व्ह्यू घेतात. आणि मग मी परत निघालो आमच्या वाटेला. आणि आम्ही गणपतीच्या दर्शनाला पोहोचलो. इथलं वातावरण खूप छान होतं. अगदी समोर समुद्र होता आणि मंदिर अगदी एकदम असं मध्ये होतं. खूप सुंदर होतं वातावरण. खूप भाविक आलेले इथे दर्शनाला. गर्दी नव्हती, पण छान होतं वातावरण. आणि नंतर मग मी इकडे ताट घेतलं, ओटीचं ताट. तर मी नंतर पैसे देणार होते, पण माझे मिस्टर बोलले की नंतर पैसे नाही द्यायचे, लगेच पैसे द्यायचे. तर ते मला तेच सांगत होते की पैसे दिले का. म्हटलं नाही, आल्यावर आपण देऊया. तर ते बोलले नाही, ओटीचं ताट घेतलं की लगेच आम्ही पैसे द्यायचे असतात. तर मग ती जी ओटी
आपण देतो ती त्यांच्या म्हणजे नावाने ती जाते देवाकडे, असं होतं. तर ही गोष्ट मला खूप आवडली. मग त्यांनी ते पे केलं तिथे. नंतर मग आम्ही निघालो. एकताना पाय वगैरे धुतले आम्ही आणि आम्ही दर्शनाला आत गेलो. ते स्ट्रिक्टली लिहिलं होतं की फोटोज वगैरे अलाउड आहे. तर आयाजने म्हणजे माझ्या मोठ्या मुलाने फक्त इथला शूट घेतला आणि आम्ही गेलो. दर्शन वगैरे खूप छान झालं. थोडंसं फिरलो आम्ही. नंतर मुलांना लागली भूक. मग आम्ही एका अशा घरगुती रेस्टॉरंटमध्ये गेलो. छान होतं जेवण तिथलं. पण ते आम्ही फिश थाली मागवली आणि एक प्रॉन्स थाली मागवली. एन्जॉय केलं आमचं मील आम्ही. ॲक्च्युली नॉनव्हेजच आम्हाला आवडतं बाहेर कुठे गेल्यावरती. आणि कोकण ते गौतम बुद्धांची मूर्ती किती सुंदर वाटत आहे या झाडाखाली. आणि छान अशी लाईट दिलेली आहे. संध्याकाळी जरा थंड होतं वातावरण. सॉरी, इग्नोर माय व्हॉइस. गाईज, तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बरीच लोक व्हिडिओज बघतायत पण सबस्क्राईब नाही करत आहेत. प्लीज सबस्क्राईब करा. आणि रात्री आम्ही स्टार्टर्स मागवलेले चिकन 65 आणि प्रॉन्स 65 आय गेस तेच होतं. आणि नंतर मग आम्ही थाली पण मागवली होती पण त्याचं मी शूट नाही केलं. नंतर आमचा हा दिवस होता चेकआउट डे आणि ह्यांना पूलमध्ये जायचंच होतं या दोघांना. आणि मलाही बोलत होते पण मला काही मूड नव्हता. तर मी फक्त त्यांचे व्हिडिओ शूट काढत होती आणि ते वातावरणाचा एन्जॉय करत होती वातावरण. आणि या तिघांनी खूप मजा केली. पाणी जरा खोल होतं म्हणून व्यांशला ह्यांनी कडेवरच घेतलेलं, म्हणजे जास्त पाण्यात नाही हे केलं. त्यांना कडेच्या पायरीवर बसवलेलं. आणि आयांशला तर स्विमिंग खूप चांगली येतेच म्हणून तो मजा करत होता. हा आमचा चेकआउट डे होता आणि आम्ही पूलमध्ये यांनी मजा वगैरे करून नंतर मी त्यांना अंघोळ वगैरे घालून परत मग त्यांना कपडे वगैरे तयार करून त्यांना मग आम्ही नाश्त्याला गेलो होतो. तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्या रिसॉर्टचा नंबर दिलेला आहे. ज्यांना कोणी इंटरेस्टेड असेल तर त्यांनी तो नंबर बघा किंवा तुम्ही गुगलवर जाऊनसुद्धा बघू शकता. नंबर आहे त्यांचा अवेलेबल. यांची स्वतःची एक वेबसाईट पण आहे. तुम्ही तिथेही कॉन्टॅक्ट करू शकता आणि इकडे येऊ शकता. प्राईज वाईज पण खूप रिजनेबल आहेत. प्राइजेस मे बी फ्लक्च्युएट होत असतात. तर तुम्ही पर्सनली त्यांना फोन करूनच या इकडे. आणि खूप सुंदर स्टे होता 2 दिवसाचा. मला पहिल्यांदा या प्रॉपर्टीमधून बाहेर निघायची इच्छाच नव्हती. म्हणजे मी अजून 2 दिवस राहिली असते तरी पण मस्त होतं इथलं वातावरण. आणि जितके पण मी माझ्या फ्रेंड्सला वगैरे शेअर केलं सगळ्यांना खूप आवडलं. सगळे म्हणजे कुठे गेलेलात म्हणजे इतकं छान होता इथलं. म्हणजे हे जितकं फोटोमध्ये आणि व्हिडिओमध्ये सुंदर दिसते प्रत्यक्षात हे खूप सुंदर होतं. आणि मग काय आम्ही निघालो आता आमच्या घरी. खूप जड होतं जायला पण शेवटी निघायचं तर आहे. आपण कुठे काही जास्त दिवस नाही राहू शकत. आणि नंतर मग आम्ही आमच्या रेस्टॉरंटमध्ये आलो. नाश्ता पुरी भाजी होती आणि ऑमलेट होतं. तर आम्ही दोघांनी पुरी भाजी मागवली. नव्यांशनी ऑमलेट आणि ब्रेड खाल्लं. आणि मग काय हाय करतो इथे अव्यांश. पुरी भाजी पण टेस्टी होती, छान होतं. ओव्हरऑल फूड चांगल्या टेस्टचं होतं. नंतर आम्ही निघालो आमच्या घरी जायला. आणि मी इथे टाटा बाय बाय करत आहे रेसॉर्टला. काय माहीत परत आम्ही कधी येऊ, कारण जिथे आपल्याला आवडलं ना तिथे परत यायची इच्छा नक्की होते. तर नेक्स्ट टाईम मे बी येईन मी परत. इतक्यात तर नाही पण येणार नक्की. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर पण करा. तर मी आता परत अशा काही नेक्स्ट कॉन्टेंट घेऊन येईन, नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईन. तर स्टे ट्यून आणि असं सपोर्ट करत राहा. आणि माझ्या रील्स शॉर्ट फीडवरती शॉर्ट रील्सवरती शॉर्ट्स पण आहेत, त्यालाही तुम्ही बघा. बाय.